एक वेळ अशी होती की लिंबाच्या काड्या खाऊन खाऊन माणसं जगत होती. आता कोलगेटच्या पुढं माणसं जगते ती. आणि उभ्या आयुष्यात असं नाही. पहिली शेतीत कामं करायला येताना लिंबाच्या काड्या तोंडामध्ये टाकून चगळत चगळत येत होती. आणि आता ती 15 मिनिटाचं नुसतं दात घासायला 15 मिनिटं लागते. आणि तवाच्या काळात 15-15 मिनिटामध्ये पूर्ण एक सरी ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत नेत होती. आणि ती पण आळम करत नाही. दात घासून चगळून चगळून काड्या काम करतच बसत नाही. आता या जमान्यामध्ये लिंबाच्या काड्या कडू लागते माणसासनी. कडू लागते त्या खावायच्याच नाही त्या. पण एकदम 100% नॅचरल आणि दात स्ट्रॉंग राहतात. आजच्या ह्या टूथपेस्ट ही येते ते खरं मान्य आहे बरं का. मी पण आजच घासा लागून नाही असं नाही. मी आधीपासूनच घासतो या. पण मी पण कधी कधी बरसनं घासतोय. पण बरसनं घासलेनं ती बरसतंच वरचं ती पांढरं खव राहतं. ती घासून 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 हेच द्यायच्या आतली टरपाली निघून जाते ती घासून घासून. मग एक प्रयत्न केला मी होनीचेर केला आणि लिंबाच्या काड्या ठेवलं. कितीही खावा कितीही घासा आणि आणखीन दात आहे तर ते स्ट्रॉंग राहते किल लागत नाही काय नाही काय नाही. आणि आजच्या जमान्यामध्ये टूथपेस्ट हे आले ते 100% लावते ती नॅचरल 100% आयुर्वेदिक 100% लिंबाचं. पण काय खरं नाही. केमिकल आजच्या जमान्यामध्ये शेतकरीच हा केमिकल होऊन करत नाही आणि ती स्वतःसाठी चांगलं बनवतो. आणि उभ्या आयुष्यामध्ये असली कुठलीच गोष्ट नाही 100% शुद्ध ओरिजिनल आहे. केमिकल हायच हो त्यात. केमिकल हायच. एखाद्या तिथं रानामध्ये सुद्धा गावात आहे. काय ठिकाणी गावतं वाढण्यासाठी फवारण्या करते ती. का तर गावात जनावरच नाही बाहेरच्या देशात ही. आणि आपल्या देशामध्ये गवताला फवारण्या करत नाही ती. गवताला होऊन जाळून टाकते ती. आणि पुन्हा ज्याला रानामध्ये गवत वाढलेलं खुरपून नेते ती किंवा फवारून टाकते ती. आणि पुन्हा असं वाढतंय. आणि असं काय ठिकाणी गावात सुद्धा होऊन दिसत नाही बाहेरच्या देशाने हे पूर्णपणे. आणि 100% बाहेरच्या देशात लिंब ही पूर्णपणे दिसतच नाहीत. अशी ती पण दिसतच नाही होऊन. बिल्डिंगवर बिल्डिंग मोठ्या बिल्डिंग आहेत त्या. आणि ती त्यांचं जीवन जगते. टूथपेस्ट मोठ्या नोकऱ्या आहेत त्या ह्या आहेत त्या. आणि पुन्हा आजारी पडलं तर पुन्हा दवाखाना आहेत. आणि दवाखाना पण आहेत. आणि एका सेकंदात एक लाईक करायला विसरू नका आणि चला पुढे जाऊ. आणि पुढे जरी घसरून पडलो तर रस्ता हा पूर्णपणे ती पांढरा रस्ता आपला दगडाचा हा आपल्याला उपयोगी आला म्हणून. बाहेरच्या शेतीमधला रस्ता त्यांना माहीत आहे. कसा चालायचं कसं नाही कसं पूर्ण करायचं लढायचं. आणि हे आपल्याला माहीत. आपण दात कसं घासतोय कसं नाही. आणि शेतीतल्या लोकांनी माहीत आहे कोलगेट कशी घेऊन कशी घासायची. आणि आपल्याला माहीत आहे लिंबाच्या काड्यानं 100% नॅचरल आणि दात घासा आणि काय पण करा. आणि पोटातलं पण घाण शुद्ध होतंय. आणि लिंबाच्या काड्यानं दात तर स्वच्छ होत्यात. आणि ह्यापासून पुन्हा ज्याला घासल्यानं पुन्हा ज्याला पित्त पण जळतंय. किती नमुना येतं. दात पण बरं करतंय. आणि कोलगेट हा दातच फक्त बरं करतं. त्यानं काहीच साईड इफेक्ट होत नाही. फक्त दात स्वच्छ निघते तर नाही तर. आणि पुन्हा आणखीन दुर्गंध हाणतंय. तसं ह्यामधनं मी एकदा केलं 2-4दा मी करतोय आठवड्यातनं बघतोय करून. तर कोलगेटनं घासूनही बघतोय आणखीन पतंजलीनं. पण काय पतंजलीने हे काय उपयोगीच नाही. आणि त्यामध्ये दावलंय पण काय उपयोगी नाही. ती करायची करते दात घासून खाकरून पुन्हा ज्याला आणखीन त्यातनं ती दुर्गंध येतीच आणि साईड इफेक्ट व्हायची होतोय. पण ह्या लिंबाच्या काड्यानं घासून रगडलं तरी पुन्हा ज्याला स्वच्छ पण निघतोय आणि मस्त पण वाटतंय पित्त पण होत नाही. हे करून बघा तुम्ही. तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये आलाव म्हणल्यावरती कामावरती कमी पण शरीर जपायला शिका. पण हे कडू लागतंय पण आतून कसं भरून काढतंय हे कुणालाच माहीत नाही. तसं उभ्या आयुष्यापर्यंत स्वतः जगायचं कसं शिका. कोलगेट हा पूर्णपणे केमिकल्स आहे. हा लिंबाच्या काड्या नॅचरल 100% शुद्ध. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर धन्यवाद. चला काम करा तुमचं मी माझं काम करतो. चला मी आता जातो घरला. धन्यवाद.